नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे. आपणा सर्वांचं आपल्या या YouTube चॅनलवर स्वागत करतो. धाराशिव जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघापैकी तुळजापूर विधानसभा मतदारसंघ हा कळीचा मुद्दा बनणार आहे, हे नक्की. त्याला तोही महायुतीच्यासाठी. महायुतीत इथून विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी द्यायची की काँग्रेसमधून भाजपत प्रवेश दिलेल्या त्या काळच्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजकारणातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व असलेल्या बसवराज पाटील मुरुमकर यांचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांना तुळजापूर मतदारसंघातून निवडणूक लढवायला यायची हा पेच असणार आहे. आणि मग हे आहे महायुतीतल्या भाजपच्या अंतर्गत. मग भाजप काय करेल तर धाराशिव कळंब मतदारसंघ हा मतदारसंघ शिवसेनेकडून आपणाकडे आणि या मतदारसंघातून मग सध्या जी चर्चा सुरू आहे, जो कोणी हा मुद्दा काढला आहे आणि त्यावर राणा जगजितसिंह बोलले आहे, त्या मुद्द्याकडे मग सगळ्यांचं लक्ष जाणं साहजिकच आहे. आणि राणा जगजितसिंह पाटील यांनाही धाराशिव कळंब मधूनच आपण निवडणूक लढवावी असं त्यांच्या मनात चाललेलं आहे, असं सध्या तरी दिसून येत आहे. पण हे शक्य होईल का? तर हे शक्य होईल की नाही हे महायुतीत ज्यावेळेस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुढे सर्व 288 मतदारसंघाची कुंडली मांडली जाईल आणि मग त्या कुंडलीत भाजपनं कोणत्या जागेवर आग्रही असेल, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची कुठून मागणी असेल आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्या कोणकोणत्या मतदारसंघावर त्यांची नजर आहे हे तिथं दिसेल आणि मग त्यातून मार्ग काढला जाईल. आणि मग अमित शहा शिष्टाई करून कदाचित भाजपसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेना एकनाथ शिंदेकडे ज्या याच्यावर धाराशिव कळंब मतदारसंघावर ठाम दावा सांगत आहे, तो मतदारसंघ सोडवून घेण्यात यशस्वी होतील असं एकंदरीत दिसतं. आणि तसं ज्यावेळेस होईल त्यावेळेस मग बिदरचे माजी खासदार, माजी केंद्रीय मंत्री खुब्बा यांच्या माध्यमातून केंद्रीय नेतृत्वाकडून प्रथम हिरवा कंदील घेत भाजपत दाखल झालेले माजी राज्यमंत्री काँग्रेसचे तसे ज्येष्ठ नेते बसवराज पाटील मुरुमकर यांचं मग त्यांना तुळजापूर मतदारसंघातून भाजप उमेदवारी देईल आणि त्यांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न करेल हे निश्चित. बसवराज पाटील पूर्वी उमरगा ज्यावेळेस सर्वसाधारण याच्यासाठी खुला होता, तेथून त्यांनी निवडणूक एकदा जिंकली होती. त्यानंतर त्यांनी सलग 2 निवडणुका शेजारच्याच लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघातून सलग जिंकल्या होत्या. पण औसा मतदारसंघातून मागच्या 2019च्या निवडणुकीत त्यांचा ज्यांनी पराभव केला ते अभिमन्यू पवार हे विद्यमान आमदार, हे भाजपच्या देवेंद्र फडणवीसांच्या अगदी नाक्य बाल आहे. त्यामुळं या विद्यमान आपल्या पक्षाच्या आमदाराला डावलून बसवराज पाटलांना तिथून उमेदवारी देणंही पक्षश्रेष्ठी पुढे अडचणच असणार आहे. आणि म्हणून मग हा तुळजापूर आणि धाराशिव कळंब हे धाराशिव जिल्ह्यातील 2 विधानसभा मतदारसंघ भाजप लढण्यासाठी अठास धरेल आणि दोन्ही मतदारसंघ आपल्या पदरात पाडून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करेल. आणि तसंच घडेल त्यावेळेस मग आघाडीच्या काळात राज्यमंत्री राहिलेल्या राणा जगजितसिंह पाटील आणि बसवराज पाटील मुरुमकर या दोन्ही माजी मंत्र्यांना
उमेदवारी देणं भाजपला शक्य होईल. आता तुळजापूर मतदारसंघावर जर तुम्हाला धाराशिव कळंब मतदारसंघ पाहिजे असेल तर आम्हाला तुळजापूर मतदारसंघ द्या, अशी ही एक मागणी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून पुढे येत आहे. त्याला कारण पण तसं आहे. इथंही या मतदारसंघातून जे प्रमुख असे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार म्हणून पाहिले जातात ते योगेश केदार हेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाक्के बालच आहेत अशी चर्चा असते. आणि ते जी वक्तव्य करतात त्या आणि कुठल्या कामात पुढाकार घेतात, कुठं शिष्टाई करतात, यावरून त्यात सत्यता पण वाटते. तर या योगेश केदार यांच्यासाठी एकनाथ शिंदे हा आग्रह धरतील असा एक मतप्रवाह आहे. आता काय काय होतं, काय घडतं, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ज्यावेळेस प्रत्यक्ष निवडणूक होईल त्यावेळेस मग तुळजापूर विधानसभा मतदारसंघाच्या बॅलेट मशीनवर महायुतीचा कोण उमेदवार असेल, कोणत्या पक्षाचा असेल आणि धाराशिव कळंब मतदारसंघातील महायुतीचा कोण आणि कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल हे दिसून येईल. असो, आज मराठा आरक्षणासाठी 17 सप्टेंबर पासून आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून संपूर्ण मराठवाडा बंद करण्याची हाक सकल मराठा समाज बांधवांनी दिली आहे. आज धाराशिव, बीड जिल्हा येथील सकल मराठा समाज बांधवांनी संपूर्ण जिल्हा बंद ठेवून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवावा असं आवाहन केलं आहे. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.